2016मध्ये मुंबई पोलीसमधून एका मार्कानं अपयशी ठरलो होतो, तर डायरेक्ट 2021मध्ये यशस्वी ठरलो. म्हणजे 5 वर्ष ती मुलगी आणि मी 6 महिन्यापासून संपर्कामध्ये होतो, परंतु मी प्रत्यक्ष त्या मुलीला बघितलंसुद्धा नव्हतं. भांडण झालं आमचं. एकदा कॉल आला, म्हटलं नंतर कॉल करतो, मी कामात ठेव म्हटलं आणि मी फोन कट केला. तेव्हा ती राग डायरेक्ट माझ्या म्हणजे ती 400 किलोमीटर अंतर कापून माझ्या गावाकडे आली. मित्रांनो, आपण बघत असतो यश आणि अपयश, फक्त फरक थोडा एका विसर्गाचा आहे. यश आणि अपयशमध्ये ॲड केलेला आहे, परंतु याचं महत्त्व हे कोणाला माहिती आहे? ज्यानं तुम्ही फक्त यश आणि अपयश हे बघितलेलं असेल, ऐकलेलं असेल कुठंतरी, परंतु ज्यानं प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे त्याला विचारा. 2016मध्ये मुंबई पोलीसमधून एका मार्कानं अपयशी ठरलो होतो, तर डायरेक्ट 2021मध्ये यशस्वी ठरलो. म्हणजे 5 वर्ष त्याला म्हणतात अपयश अनुभवलेलं. आपण बघत असतो की आजकाल आता मुलं आता हे भरती झाली मुंबईला. एक मुलगा मुंबईला भरतीला आला, 4-6 महिने 1 वर्षभर तयारी केलेली, खूप मेहनत केली, असं केलं तसं केलं सांगू लागला मला, आणि चुकून 1 ते 2 मार्कांनी तो मैदानी चाचणीमधून बाहेर पडला, गावाकडे गेला. विचार केला त्यानं, कारण की टेन्शन आलेलं होतं, मेहनत केलेली होती. ह्या मेहनतीचं आपलं पूर्णपणे वाया गेले मेहनत, असं त्याला जाणवू लागलं. त्यामध्ये परत गावातील लोक त्याला टोमणे देऊ लागले की तू इतक्या दिवसापासून तयारी करतो, तू मैदानी चाचणीमध्ये फेल झाला, मग तू इतके दिवस केलं काय? तेव्हा त्या मुलाला खूप वेदना झाल्या. त्याने त्याचा जीवनाचा भविष्याचा विचार केला नाही, त्याने सुसाईड केली. म्हणजे बघा, 1-2 मार्कामुळं त्यानं त्याचं अख्खं आयुष्य संपवून टाकलं. कशामुळं? फक्त लोकांमुळं. त्यामुळे लोकांकडं कधीच जास्त आपण फोकस करायचा नसतो. अपयश आले तेव्हा लोक म्हणतात की तुझ्या नशिबानं साथ दिली नाही, परंतु नशीब हे आपल्या हातामध्ये असतं सर्व मेहनतीवर. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही सांगायचं की नशिबाची साथ नको रे मला, अजून मनगडात बरंचसं बळ आहे. नशिबाची साथ नको रे मित्र, अजून मनगडात बरंचसं बळ आहे. अपयशाचं फळसुद्धा यशाच्या फळाइतकंच गोड आहे. आता आयुष्यामध्ये प्रेम हे होत असतं प्रत्येकाला. त्यामध्ये कोणी पुस्तकांवर प्रेम करतं, कोणी मुलींवर प्रेम करतं, कोणी आईवडिलांवर प्रेम करतं. प्रेम हे प्रत्येकावर आपण सजीव प्राणी पक्षी सर्वांवर आपण प्रेम करू शकतो, प्रेम होतं. तसं माझंसुद्धा एका मुलीसोबत प्रेम झालं होतं, आणि माझं प्रेम असं झालं होतं की ती मुलगी आणि मी 6 महिन्यापासून संपर्कामध्ये होतो, परंतु मी प्रत्यक्ष त्या मुलीला बघितलंसुद्धा नव्हतं, त्या मुलीनंसुद्धा मला बघितलं नव्हतं. कारण की माझ्यापाशी अँड्रॉईड मोबाईल नव्हता आणि त्या मुलीपाशी पण अँड्रॉईड मोबाईल नव्हता. फक्त आमचा संपर्क हा ऑडिओ कॉलवर चालत होता, आणि त्या आमच्या बोलण्याहून एकमेकाचं मन अट्रॅक्शन झाले, आणि त्यामध्ये आमचं प्रेम जुळलं. कारण की आजकाल बघतो आपण, प्रेम हे जास्तीत जास्त शरीरावर करण्याचा प्रयत्न करतात मुलं, परंतु आमचं कधी एकमेकाला न बघता प्रेम झालं. आपलं प्रेम टिको अथवा ना टिको. परंतु असं झालं, एकदा मी लेक्चर घेत होतो, माझ्या प्रेयसीचे मला फोन आले, आणि मी लेक्चर घेत असल्याच्या कारणास्तव फोन उचलू शकलो नाही. 4 ते 5 वेळेस फोन आले. तेव्हा तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले की आपले हा कॉल उचलत नाही. तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले, कारण की तिने प्रेम केलं होतं तेवढं खरं. नंतर लेक्चर सुटलं माझं, मी रूमवर आलो, मोबाईल बघितला, तेव्हा तिचे मिस कॉल आले होते जवळपास 10 ते 15 वेळेस. मग तिला कॉल रिटर्न केला. कॉल केला ती रडायला लागली की सांग म्हणे कॉल का उचलला नाही तो पहिला. तर मी सांगायला लागजाय की मी लेक्चर घेत होते, तर माझं लेक्चर शब्दच ऐकून घेत नव्हती. कॉलच का उचलला नाही तू? खूप रडू लागली, खूप त्रास करून घेऊ लागली. नंतर म्हणे मी सांगितलं क्लासवर होतो. नाही म्हणे, कुठं नेहमी असंच करतो, लवकर कॉल उचलत नाही. मग म्हणलं आता याचं सोल्युशन सांग म्हटलं काय. तर म्हणे आता 1 तास कॉल उचलला नाही म्हणतो, तर 1 तास मोजून सॉरी म्हणायचं म्हणे मी, जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत. परंतु मी कमीपणा वाटू द्यायला नाही, किंवा माझी चूक नसतानाही मी चूक मान्य केली, कारण की कहून मला ते प्रेम टिकवायचं होतं. मी 1 तास मोजून सॉरी म्हणत होतो, तर मोजून 1 तास की घसा असा कोरडा पडला होता, तेव्हा ती स्वतः म्हणली की बस, आणि नंतर हसू लागली. त्याच्यानंतर परत आमचं एकदा भांडण झालं. माझा रिझल्ट लागला पोलीस भरतीचा,
रिझल्ट आल्यामुळं मी आनंदाच्या वातावरणामध्ये होतो. मोबाईल जास्त बघत नव्हतो त्या दिवशी, मोबाईल बाजूला ठेवला होता, कारण की खूप लोक सत्कार करण्यासाठी माझ्याकडं हे जाय, त्यामुळं मी मोबाईलचा माझा जास्त संबंध नाही आला. तेव्हा तिनं मला कॉल केले खूप, मी कॉल घेतले गेले नाही माझ्याकडून. तेव्हा तिला वाटलं की हा आता यशस्वी झाला आहे, हा आपल्याला इग्नोर करत आहे, हा आपल्याला विसरून जाणार आहे. तिच्या मनात असे वेगवेगळे विचार येऊ लागले, कारण की का, तिनं खरं प्रेम केलेलं असल्यामुळे. परंतु तिला माहीत नाही की इकडं मी कशामुळे व्यस्त आहे. भांडण झालं आमचं एकदा कॉलाला, म्हटलं नंतर कॉल करतो, मी कामात ठेव म्हटलं आणि मी फोन कट केला. तेव्हा ती राग डायरेक्ट माझ्या म्हणजे ती 400 किलोमीटर अंतर कापून माझ्या गावाकडे आली आणि मला रात्री 8 वाजता कॉल आला की मी ह्या ठिकाणी आले म्हणे, इथून तुझं गाव आता 20 किलोमीटर आहे म्हणे. तेव्हा मी व्हिडिओ कॉल मित्राचा मोबाईल घेतला, तेव्हा आमच्यापाशी व्हिडिओ कॉल, म्हणजे तेव्हा अँड्रॉइड मोबाईल घेतलेला होता. नंतर मग मी व्हिडिओ कॉल केला, बघितलं तर खरोखर आलेली होती. तर एवढा म्हणजे मला धक्का बसला की आता करावं काय. घरी तर आल्यानंतर मोठा पेच प्रसंग निर्माण होईल, कारण की घरच्यांना तर माहीत नाही माझं प्रेम प्रकरण काय आहे काय नाही. त्यामुळं म्हटलं आता करायचं तरी काय. मग असंच 1-2 मित्र होते, त्यांना कॉल केले, त्यांना सांगितलं असं असं झालं म्हटलं. मग असं 1 तास याला कॉल कर त्याला कॉल कर, असं करून करून तिथं राहायची व्यवस्था केली. नंतर सकाळी जेव्हा गेलो मी, तेव्हा म्हटलं आता ही खूप रागामध्ये, म्हटलं इतक्या लांबून जर का इथपर्यंत आली म्हटलं आता तिथं गेल्यानंतर खूप धिंगाणा करते म्हटलं, तर खूप शिव्या घालीन म्हटलं, लोकांसमोर हे होईल. परंतु मी जेव्हा तिच्यापाशी गेलो तेव्हा तिनं बॅग खोलली, बरोबर बस स्टॉपवर बसला असतानाच बॅग खोलली, बॅगेमधून हार काढला, नंतर एक पेढ्याचा बॉक्स काढला आणि हार माझ्या गळ्यात टाकला आणि पेढा खाऊ घातला. तेव्हा अक्षरशः आजूबाजूचे लोक बघू लागली माझ्याकडं. तेव्हा मला इतकं म्हणजे वेगळं वाटलं की माझ्या डोळ्यामधून अक्षरशः अश्रू येऊ लागले, कारण की आनंदाचे. कारण मी विचार केला नव्हता की ती माझ्यासाठी असं घेऊन आली तसं, किंवा माझा सत्कार करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचली. मला एकच भीती होती बघते काय, की ही खूप भांडण करणार आहे. हा माझ्या आयुष्यातील प्रेमामधला माझं पहिलंच प्रेम आणि माझा पहिलाच अनुभव अशा पद्धतीने आला की खूप विचित्र प्रकारे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की खचून जाऊ नको मित्रा, येईल तुझाही यशाचा एक दिवस. खचून जाऊ नको मित्रा, येईल यशाचा तुझाही एक दिवस. फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस, येईल आनंदाचा तुझाही तो दिवस. होईल स्वप्न तुझे साकार, होईल स्वप्न तुझे साकार, घेऊ नको तू माघार. ज्यांनी तुला म्हणजे आपल्याला ज्यांनी गावामधील अशा व्यक्तीने नाव ठेवलेलं असतं अयशस्वी असताना, उद्या तीच लोक उदाहरण म्हणून आपलं नाव घेतील. असं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं ताकद आपल्या मनगटात पाहिजे. जीवनामध्ये कठीण काहीच नाही आणि जीवनामध्ये कठीण सर्वच आहे, फक्त आपला कॉन्फिडन्स असा असला पाहिजे. एक मुलगी होती, त्या एका मुलाला म्हणे माझ्याशी लग्न कर म्हणे, माझ्याशी लग्न केल्यानंतर तुझं घराला मी स्वर्ग बनवीन म्हणे. आता विचार केला की घराला खरंच स्वर्ग बनवू शकेल का मुलगी. आणि त्या मुलीमध्ये कॉन्फिडन्स बघ किती होता, कॉन्फिडन्स फक्त. ते मुलगा पण विचारात पडला. आणि मात्र त्या मुलीला घरचं साधं वरण भातसुद्धा बनवता येत नव्हता, परंतु कॉन्फिडन्स असा होता की दुसऱ्याला पण विचारात पाडलं त्या मुलींनी. तसं माणसामध्ये कधी कधी आपला कॉन्फिडन्स असा पाहिजे की आपल्या कॉन्फिडन्सनुसार आपलं पुढचं जे यश आहे किंवा आपण दुसऱ्याच्या व्यक्ती जे आहे त्याला आपल्या कॉन्फिडन्समुळे दुसऱ्याला हरू शकतो आणि आपण त्याच्यासमोर जाऊ शकतो. म्हणजे आपला कॉन्फिडन्स असा ठाम असला पाहिजे की एकदा कधी फुटला आपला छोटा बॉम्ब बडा धमाका, एकदा कधी आपला बॉम्ब फुटला की नुसतं सगळीकडे असे धुवा राडा सगळं एकच झालं पाहिजे. मध्ये जरी आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्या. तुम्ही 4 महिने 6 महिने 1 वर्ष अभ्यास करता आणि मी यशस्वी झालो नाही म्हणून खचून जाता. अरे जे 5-5 वर्ष घासले आणि 6व्या वर्षी लागले त्यांचा थोडा विचार करा. त्यामुळे तुम्हाला 1 आणि 2 वर्षात यश येईल हे कदापि प्रत्येक वेळेस असे होऊ शकणार नाही. त्यामुळं सर्व मित्रांनी एकच सांगायची इच्छा आहे की काही झालं तरी आपल्या आवडतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नई करिअर घडवता आलं, तशा प्रवासाला कंटाळून जीवन संपवण्यापेक्षा दुसरा मार्ग शोधा, व्यावसायिक बना. व्यवसायामधून खूप लोक असे हजारो लाखो लोक आहे जे बिझनेसमॅन झालेले, ज्यांचा प्रवास एकीकडे होता परंतु तो यशस्वीरित्या पूर्ण झाला नाही.
त्यामुळं त्यांनी कुठेतरी टर्न घेतला आणि आज रोजी ते उद्योजक बनलेले आहे. एक भिकारी होता, रोडवर भीक मागत होता. तेव्हा एक व्यक्ती आला आणि त्याला म्हणाला की तू रोडवर भीक मागण्यापेक्षा रेल्वे गाडीमध्ये जाऊन भीक माग म्हणे, तुला खूप पैसे भेटेल म्हणे. भिकाऱ्याने विचार केला, त्याच्यावर 2 दिवस विचार केला आणि तो तिसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये गेला. तिथं भीक मागू लागला. त्याला काही लोक भीक द्यायचे. त्यामध्ये त्याला एक व्यक्ती भेटला आणि त्यांनी भीक द्यायच्या अगोदर भिकाऱ्याला विचारले की मी तुला भीक देईन म्हणे, त्या मोबदल्यात तू मला काय देशील. तेव्हा भिकारी त्या व्यावसायिकाकडे बघू लागला आणि हसू लागला की मी एक भिकारी आहे, मी तुम्हाला काय देणार. त्या व्यावसायिक म्हणाला की आमची व्यावसायिकांची अशी एक ओळख आहे की आम्ही कधी कोणाला फुकट देत नाही आणि कधी कोणाचं फुकट घेत नाही. भिकाऱ्यानं विचार केला आणि ते व्यावसायिक भिकाऱ्याला म्हणाला, तू जेव्हा काहीतरी दुसऱ्याला देऊ शकेल त्या दिवशी मला काहीतरी तू देशील, त्या दिवशी मी तुला भीक देईल. भिकारी ट्रेनमधून खाली उतरला, विचार करत बसला काय करावं, आपल्यापाशी काय आहे द्यायला. त्याला एक स्टेशनच्या बाजूला एक फुलझाडांचं एक थोडंसं झाडं लावलेली होती. तो गेला, त्या झाडाचे फुलं तोडले, बॅगेत टाकले आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेनमध्ये आला. तेव्हा त्याला कोणी भीक दिली की तो एक त्याला फूल द्यायचा, लोकांना पण चांगलं वाटायचं. असं करता करता तो व्यक्ती फुलांचा व्यावसायिक बनून गेला. आणि जेव्हा ज्या व्यक्तीनं त्याला सांगितलं होतं की तू मला काहीतरी देशील भीक देण्याच्या मोबदल्यात, तेव्हा मी तुला भीक देईल, त्या व्यक्तीसोबत त्याची दुसऱ्यांदा भेट झाली. आणि तेव्हा बघितलं त्या भिकाऱ्याने सांगितलं की मी हाच व्यक्ती आहे, तुम्ही मला सांगितलं होतं की त्याच्या मोबदल्यात काहीतरी दे, मी हे फुलं देतो आणि लोकांकडून भीक घेतो, म्हणजे मी फुकट काही घेत नाही आता. आणि तो व्यक्ती आज रोजी फुलांचा मोठी बाजारपेठमध्ये त्याचा व्यावसायिक म्हणून चांगला प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळं तात्पर्य हेच आहे की आपल्यापाशी काही नसताना आपल्यापाशी जेव्हा सर्व शून्य झाल्यासारखं वाटतं, जेव्हा सर्व काही आपल्यापासलं संपल्यासारखं वाटतं, त्याच वेळामध्ये आपलं जीवन खऱ्या अर्थाने नवीन मार्गाला आणि यशस्वीरित्या चालू आहे, हा त्याचा पाठीमागचा एक उद्देश आहे. एवढेच सांगतो. आणि मला माझा अयशस्वीरित्या प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्याचा जो सर्व कार्यक्रम, जो मला माझं जे स्वप्न होतं की मी कुठंतरी दुसऱ्यांचं प्रेरणादायी भाषण ऐकायचो, माझं भाषण कधी कोणी ऐकेल हे माहीत नव्हतं. आणि ते ग्रो मोशनची टीम आहे, त्या सर्व टीमनं मला आज इथं संधी दिली, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.